नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये काय बघावं. स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, नवम स्थान आणि अष्टम स्थान ही 5 घरं महत्त्वाची असतात. कारण की लग्नस्थान हे स्वतःचं असतं. स्वतःची विचार, स्वतःचे कष्ट या घरावरून बघितले जातात. चतुर्थ स्थान म्हणजे सर्व सुख या घरावरून बघितलं जातं. पंचम स्थान म्हणजे शिक्षण आणि संतती या घरावरून बघितली जाते आणि नवम स्थान म्हणजे भाग्य, स्त्रियांचं भाग्य या स्थानावरून बघितलं जातं. अष्टम स्थान म्हणजेच अष्टम स्थान हे आपलं मृत्यू, अपघात आणि सर्व सुख यावरून पण बघितलं जातं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता या घरांमध्ये शुभग्रह असेल किंवा या शुभग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडत असेल, तर ही पत्रिका चांगली, सर्व सहजतेने गोष्टी घडतात किंवा सगळ्या मिळतात किंवा कष्ट कमी लागतात आणि सहजतेने मनासारख्या गोष्टी घडून येतात आणि भाग्य लवकर उजळते. आणि जिथे या घरांमध्ये क्रूर ग्रह असतील किंवा अशुभ ग्रह म्हणजेच अशुभ ग्रह असतील, तर तिथे किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी त्याच्यावर पडत असेल या घरांवर, तर थोडासा विलंबाने, कष्टाने आणि थोडं काही गोष्टी सहजतेने न मिळणं, या गोष्टी स्त्रियांच्या पत्रिकेत घडून येतात. पण नवम स्थान हे स्ट्राँग असेल, तर बाकी ग्रह बघण्याची गरज नसते. ही पत्रिका चांगल्या दर्जाची आहे, असं मानलं जातं. भाग्य उजळून येतं, असं म्हणू शकतो आपण. आणि अशुभ ग्रह जेव्हा असतात, तेव्हा कष्ट खूप करावे लागतात आणि कष्ट खूप म्हटल्यानंतर अडचणी येणार आणि अडचणी आल्या, तर त्याला थोडा विलंब होऊ शकतो गोष्टींना आणि थोड्या उशिराने या गोष्टी घडू शकतात. ज्या पाहिजे त्या तशा मनासारख्या सहजतेने मिळत नाहीत. थोडा त्रासाने, थोड्या विलंबाने, थोड्या कष्टाने या गोष्टी होतात. आता सप्तम स्थानामध्ये शनी असेल किंवा लग्नस्थानामध्ये गुरु असेल, तर त्या गुरुची दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे शनिवार पडते आहे. त्यामुळे ते बॅलन्स होतं आणि त्या गोष्टी सहजतेने होण्यास मदत होते. पण तिथे राहू आणि केतू असतील, समजा लग्नस्थानामध्ये केतू असेल आणि सप्तम स्थानामध्ये राहू असेल, तर त्या गोष्टी जोडीदाराच्या बाबतीत, विवाहाच्या बाबतीत या गोष्टी विलंब, थोडासा उशिराने, थोड्या मतभेदाने, सहजतेने गोष्टी होत नाहीत. त्या राहूवर, सप्तम स्थानावर कोणाचीच दृष्टी नसेल, शुभग्रहांची दृष्टी नसेल, तर त्या विलंबाने, उशिराने त्या विवाहास अडचणी येण्यास येऊ शकतात. लग्नस्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, नवम स्थान आणि अष्टम स्थान ही 5 घरं महत्त्वाची असतात.